नमस्कार यूट्यूब फॅमिली, प्रमिला रेसिपी चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी बनवली आहे 4 फोडी वांग्याची भाजी। तर आमच्या ताईंनी आणलेली होती, तर त्यासोबत मी पोळी आणि जिरा लसूण मसाला बनवला आहे। तर बघू शकता चांगले शेतातले हिरवे हिरवे वांगे आहे। तर त्यांचे मी वरचे जे काटे आहेत ते काढून खरडून टाकले आहे आणि त्यांचे अशा प्रकारे 4 फोडी केल्या आहे। बघू शकता अशा प्रकारे 4 फोडी केल्या आणि त्यांना मी पाण्यामध्ये ठेवून दिले आहे। तोपर्यंत मी इकडे मसाला भाजून घेत आहे। तर मसाल्यासाठी मी 2 कांदे भाजून घेतलेले आहे, त्यामध्ये डाळ टाकली आहे, खोबरं टाकलं आहे आणि त्यानंतर थोडा लसूण, अद्रक आणि खडा मसाला पण टाकलेला आहे। तर त्याने जास्त चव लागते आणि आपल्या शरीरासाठी पण चांगलं असतं। तर खसखस आहे, खसखस ही चांगली असते शरीरासाठी। तर हे सर्व मी थंड झाल्यानंतर मसाला काढून घेतलेला आहे। तर आता हे थोडं पातळ झालेलं आहे मसाला, तर हे मी वांग्यामध्ये भरून घेत आहे अशा प्रकारे 4 फोडीमध्ये। तर यामध्ये मी मिरची वाटली नाही, वरतूनच टाकणार आहे कारण लेकरांना खायला द्यायचं आहे, जास्त तिखट नको म्हणून। तर कढईमध्ये मी तेल टाकून दिलेलं आहे। तेलमध्ये मी पूर्ण घरातला मसाला तो घेतलेला आहे। त्या आधी जिरा टाकलेला आहे, नंतर हळद, तिखट, सब्जी मसाला, धनिया पावडर, प्रवीण मसाला हे सर्व टाकून मी हलवून घेतले आणि त्यानंतर हे 4 फोडी वांगे टाकून देत आहे याच्यामध्ये। त्याला चांगलं कळसू देत आहे। थोडं कलसल्यानंतर मी त्यामध्ये कोमट पाणी टाकलेलं आहे। जेवढा आपल्याला रस्सा पाहिजे आहे तेवढं पाणी आणि कोमटच टाका। कोमट पाण्याने चांगली भाजी चव ही लागते आणि लवकरही शिजते। तर आपली 2 चमच त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। तर आपली वांगीची भाजी तयार आहे। चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा।